आवाज नाही. जय श्रीराम. प्रथमतः पत्रकारांचं आम्ही स्वागत करतो. कारण पत्रकार परिषद ही मावळ तालुक्यामध्ये अनलिगली बांधकाम, लँड जात आणि भरपूर लवजाचे भरपूर गोष्टी मावळ तालुक्यात होत्यात. तर ह्या संदर्भात हिंदू राष्ट्र सेना माननीय श्री धनंजयभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात काम करते. आणि काम करीत असताना मावळ तालुक्यामध्ये अनेक गोष्टी सामोरे आल्यात. ते काम करीत असताना आम्हाला खूप अडचणी निर्माण झाल्यात. तर काही गोष्टी अशा आहे की प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकारी आहे, 4 ठिकाणी आमचे पदाधिकारी आहे, ते प्रत्येक मुद्दे मांडते. तर आमचे वरिष्ठ रामदास भाऊ थोरवे ते सुरुवात करते. आता जय श्रीराम सर्वांना. मी हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुका संघटक रामदास थोरवे. आजची पहिला मुद्दा सांगायचा म्हटलं तर खऱ्या अर्थाने वाकसई येथील हायवे लगत जे अनधिकृत मस्जिद आहे त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. गेले 2022 पासून त्याविषयी आम्ही पाठपुरावा करत असताना ग्रामपंचायतीने आम्हाला एक ठराव दिला की आमच्याकडं या कुठल्याही प्रकारची या जागेची या वास्तूची आमच्याकडं नोंद नाहीये. तरीही ही व्यक्ती दर शुक्रवारी का असाना किंवा इथं बाहेरच्या राज्यातले जास्त लोक तिथं त्या प्रमाणामध्ये त्यांचं काय जे नमाज असेल पठण असेल ते करण्यासाठी येतात. ते अनधिकृत आहे हे संपूर्ण गावाला माहिती आहे. या गावामध्ये 2 ते 3% एवढी त्यांची लोकसंख्या आहे. परंतु ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पेपर नाहीये की त्यांची काही नोंद आहे. तो एक मुद्दा आहे. जोपर्यंत 2022 पासून आम्ही सर्व कागदपत्र गोळा करतोय, 2026 पर्यंत आम्ही लढाई करतोय. आम्ही ग्रामपंचायतीकडून नोटीस दिली, त्याच्यानंतर लोणावळा ग्रामीणलाही दिली जे काय पेपर आहेत त्यांचे, त्याच्यानंतर वडगाव तहसीलदारला मी पेपर दिले, पुणे जिल्ह्यालाही सगळे जे काय आपले अधिकारी आहेत त्यांनाही पेपर दिले. उद्या गुरुवार 2002 एप्रिल त्यांची सुनावणी आहे. त्या सुनावणीला जे काय ते शेतकरी आहेत ते शेतकरी पण येणार आहेत आणि आम्ही सर्व हिंदू राष्ट्र सेना सगळे पदाधिकारी तिथे जाणार आहे. आणि अशा प्रकारे या मावळ तालुक्यामध्ये अनधिकृत पाठशाळा, धर्मशाळा या खूप वाढलेल्या आहेत. या कुठेतरी कमी झालेल्या पाहिजे. आणि जो कोण तो मालक आहे त्या मालकावरती जे काही शासनाची फसवणूक केली त्या फसवणुकीवर त्याच्यावरती शासनाने त्याच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. जी काही ती त्यांची इमारत आहे ती पूर्णपणे पडलेली पाहिजे. आणि जे कोण समजा अधिकारी असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी कुणालाही पाठीशी न घालता ज्यांच्यावरती कडक काही सक्त कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही हिंदू राष्ट्र सेना काही कालावधीनुसार किंवा काही कालावधीमध्ये आम्ही रस्ते आंदोलन करणार आहेत. त्याच्यानंतर तहसीलदार समोर आम्ही खूप मोठे आंदोलन करणार आहे. आणि जोपर्यंत ती वस्तू किंवा जे काही ते अनधिकृत पठण आहे ते पडत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना कधी थांबणार नाही. कायमस्वरूपी त्यांच्या विरोधातच वागत राहणार आहे. आणि अशा प्रकारे हे जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक दिगंबरदादा पडवळ हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंना जय श्रीराम. आज हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुक्याच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण खरं पाहायचं झालं तर भारत देशाचा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं. हे निष्पक्ष पत्रकारिता पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आवाज उठवण्याचं काम, गोरगरीब असेल, तळागाळातला आवाज असेल, इथं कुठल्याही प्रकारचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठलंही क्षेत्र न पाहता जिथं जिथं अन्याय होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्यानुसार त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं जर काम आज भारत देशामध्ये कोण करत असेल तर ते लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून जाणार पत्रकारांच्या लेखणीमधनं होतं. आणि या पत्रकारांसमोर आज हे विषय मांडण्याचं कारण की आज भारत देशामध्ये जी काही परिस्थिती होतीये, आज कायदा सुव्यवस्था कुठेतरी मला वाटतं की शांतपणे कुंभकर्णासारखी झोपा घेतीये. आणि या कायदा सुव्यवस्थेला आज पोलीस प्रशासन असेल, राजकीय नेते असतील, जी अल्पसंख्याक मतांसाठी नको त्या समाजाचं लांबून चालन करण्यासाठी तळवे साठण्याची कामं करतायत आणि यांना कुठेतरी खडबडून जागा करण्याचं काम
आम्ही आवाज उठवल्यानंतर एखाद्याने कानामध्ये बोळे घालावेत आणि ते बोळे घातलेला समाज जागा होत नाही, परंतु त्या बोळे घातलेल्या समाजाला जागा करण्याचं काम, निद्रिस्त झालेल्या समाजाला जागा करण्याचं काम आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज पत्रकारांच्या माध्यमातून होतंय. आणि या पत्रकारांसमोर आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केल्यानंतर आज पत्रकारांसमोर काही जे विषय मांडण्यासाठी आलो. आज मी मावळ तालुक्याचा हिंदू राष्ट्र सेनेचा प्रवक्ता या नात्यानं तुमच्यासमोर काही गोष्टींची पोलखोल म्हणूयात ती करण्यासाठी आलो. आत्ताच रामदास भाऊंनी सांगितलं की वाकसई या ठिकाणी अनधिकृत जी मशिदीचं काम झालंय, मध्यंतरी काळामध्ये कारला या ठिकाणी सुद्धा अनधिकृत मदरशाचं काम झालं होतं आणि ते पाडण्यामध्ये यश आलं. इथं कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये आम्ही इथं आवाज उठवण्यासाठी आलो नाहीये. जर भारत देश धर्मनिरपेक्ष म्हणवला जातो तर धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये मंदिर अधिनियम कायद्यानुसार 1947च्या नंतर जी काही मंदिरं उभारण्यात आली त्यांच्यावरती अक्षरशः अतिक्रमणानं पीएमआरडीएने हातोडे चालवले आणि बहुतांश मंदिरं जी अनधिकृत नोंद झाली त्यांच्यावरती हातोडे मारून ही मंदिरं तोडण्यात आली. आज बऱ्याच ठिकाणची जर आपण प्रश्न अभ्यासले तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरती आज मेट्रोचं काम पुण्यामध्ये चाललंय. पुण्यामधले पुणे स्टेशनच्या बाहेर एक मदरसा चालू आहे, तर पुणे स्टेशनच्या आतरी गली आहे. म्हणजे तिथं गव्हर्नमेंटची जागा आहे, गव्हर्नमेंटची जागा असताना सुद्धा तिथं मदरसा उभा राहतोच कसा? शनिवारवाड्याच्या बाहेर हिरवी चादर आतरून परत एकदा थडगी उभारली जातात. म्हणजे आर्कोलॉजी डिपार्टमेंट सांगतं की आर्कोलॉजी पुरातत्व खात्याच्या आतरी गल्ली असणाऱ्या जागेमध्ये तुम्हाला दगड हलवण्यास सुद्धा परवानगी नाही. मात्र शनिवारवाडा पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून सुद्धा तिथं परत एकदा मशिदीचं काम चालू झालेलं आहे. कारल्यामध्ये यश मिळालं, परंतु ज्या भारत देशामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर मंदिर अधिनियम कायदा चालू झाला आणि त्यावेळेस मशिदींची संख्या भारत देशामध्ये एकमेव 4,000 होती. त्यात जवळपास 3.5 ते 4.5 लाखांवरती मशिदी होऊन गेलेल्या. म्हणजे अनधिकृत बांधकामं किती झाली. आणि हे जे आता वाकसाईचं सांगण्यात येत आहे या वाकसाईच्या बांधकामाची कुठलीही नोंद नाहीये, ग्रामपंचायतीने त्यांना परवाना दिलेला नाहीये आणि हे होऊन सुद्धा तिथं प्रार्थना स्थळ उभारले. हे प्रार्थना स्थळ उभारल्यानंतर इथं बहुतांश परप्रांतीय भंगारवाले ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, पॅन कार्ड नाहीये, वोटिंग कार्ड नाहीये, ओळखपत्र नाहीये अशी मंडळी येत आहेत आणि ही मंडळी इथं येऊन नमाज पठण करतायत का किंबहुना कुठलं देशविघातक कृत्य करतायत याची साधी कुणाला शंका म्हणण्यापेक्षा प्रशासनाला कुठलीही कल्पना नाहीये. आज जर या परप्रांतीय बांगलादेशी घुसखोर असतील, रोहिंगे मुसलमान असतील, हे जर विना आधार कार्ड विना ओळखपत्र या मशिदीमध्ये जाऊन जर प्रार्थना स्थळ म्हणून तिथं देशविघातक कृत्य जर करत असतील तर देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न 100% निर्माण होईल. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जे काही रजा अकादमीने जे आंदोलन केलं आणि दंगलीचे परिणाम मुंबईला भोगावे लागले. आज जवळपास 4.5 ते 5 लाख रोहिंगे मुसलमान हे बेकायदेशीररित्या मुंबईमध्ये राहत आहेत. आज मावळ तालुक्यामध्ये जर आपण नीट अभ्यासलं तर शुक्रवारचा बाजार आपला लोणावळ्याचा आठवडी बाजार भरतो, मंगळवारचा कामशेचा आठवडा बाजार भरतो. म्हणजे प्रत्येक गावांमध्ये एक आठवडा बाजार ठरलेला आहे. या आठवड्या बाजारांमध्ये जो शेतकरी वर्ग पूर्वीच्या काळी भाजी विक्रीसाठी यायचा आज त्यांच्या कुठेतरी पोटावरती पाय आलाय. कारण कुठेही जर गेलात तर संपूर्ण गोल टोप्यावाले, त्यांच्याकडे ओळखपत्र नाहीये, त्यांच्याकडे कुठला परवाना नाहीये, लायसन नाहीये आणि पूर्ण बाजारपेठ त्यांनी हायजॅक करून टाकलेली आहे. पूर्ण बाजारपेठेवरती त्यांनी त्यांचं अधिराज्य गाजवलंय. मला म्हणायचं नाही त्यांनी व्यवसाय करू नका. तुम्ही जर भारतीय आहात तर भारतीयांना या देशामध्ये सर्वांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही भारतीय असल्याची ओळख दाखवा, तुमचं ओळखपत्र दाखवा, तुमची खून दाखवा. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड नाहीये, काही नाही. म्हणजे भाजीच्या माध्यमातून जर ही तालुक्यामध्ये काही जर विघातक कृत्य करणार असेल तर 100% तालुक्याला ही येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठी संकटाची चाहूल आहे. कारण जो सिद्धी यासिन भटकळ ज्याला फाशी दिली जर्मन बॉम्बस्फोट बेकरीमध्ये, तो मावळ तालुक्याच्या कडद्यामध्ये राहिला होता. म्हणजे जवळपास तो 3 वर्ष दहशतवादी आपल्या मावळ तालुक्यामध्ये राहत होता. आता इसिसच्या कोंडव्यामधले दहशतवादी पकडले. त्या इसिसच्या फाईलमध्ये जवळपास त्यांनी जो सर्वे आखला त्या इसिसच्या फाईलमध्ये असं दिसलंय की कामशेत हे शहर त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र म्हणून बनवलं होतं. म्हणजे जर इसिस नावाची दहशतवादी जागतिक संघटना जर कामशेतला बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षणाचं केंद्र जर बनवत असेल तर मला पत्रकारांना एक सांगायचं की तुमच्या माध्यमातून तुम्ही आज समाजासमोर आवाज उठवला पाहिजे की आज या आठवडी बाजारांमध्ये जे काही बेकायदेशीर घुसलेले बांगलादेशी असतील, परप्रांतीय मुसलमान असतील, हे कशावरनं या तालुक्यामध्ये देशविघातक कृत्य करण्यासाठी आलेले नाहीयेत. याचा सर्वतोपरीने प्रशासनानं कुठेतरी चौकशी करायला हवी. ही प्रशासनाच्या जवळ आम्ही प्रथमतः मागणी करतो. आज लव्ह जिहादची प्रकरणं घडतायत. लोक म्हणतात लव्ह जिहाद नाहीये, परंतु लव्ह जिहादच्या माध्यमातून आताच लोणावळ्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली. मावळ तालुक्यामध्ये मागच्या वर्षी कामशेतच्या शेजारी राहणारी एक लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये अडकलेली मुलगी ती अजूनही बेपत्ता आहे. म्हणजे असे असंख्य प्रकारचे लव्ह जिहादचे प्रकार आज मावळ तालुक्यामध्ये घडतायत. म्हणजे लँड जिहाद असेल, लव्ह जिहाद असेल, त्याच्यानंतर वक्फ बोर्डाच्या दप्तरी असणाऱ्या जागा आहेत. वक्फ बोर्डाच्या दप्तरी असणाऱ्या जागेमधनं अजून जागा बळकवण्याची कामं ह्या धर्मांध मुसलमानांकडनं होत आहेत. मी धर्मांध हा शब्द वापरतोय मुद्दाम. मी सगळ्यांवरतीच येत जात नाहीये. तुम्ही भारताला भारत माता म्हणा, तुम्ही आपल्या मातेला भारत मातेला आई म्हणा, भारताचे सुपुत्र म्हणून राहा. 100% आम्ही तुम्हाला भारतीय म्हणू. परंतु तुम्ही जर धर्मांध होऊन जर वागणार असाल तर आम्हाला सुद्धा धर्मांध हिंदू होण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करू नका. कारण कसं आहे, जर तुम्ही अन्याय करणार असाल तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज प्रत्येक हिंदुत्ववादी करेल. आज
गावागावांमध्ये फेरीवाले येत आहेत. प्रत्येक मुलानं प्रत्येक गावातल्या ग्रामसभेमध्ये ठराव मान्य केलाय. सरपंचाजवळ ग्रामसेवकांजवळ जाऊन पत्र दिलेली आहेत की बाहेर गावचा एकही फेरीवाला परप्रांतीय गावामध्ये येता कामा नये. यांच्या माध्यमातून गावाला कुठली तरी इजा पोहोचू शकते. आज आम्ही पोलीस बांधवांसमोर सुद्धा ती लेटर दिलेली आहे. गाव आमचं आहे, गावामध्ये आमच्या कुठली चुकीची गोष्ट घडू नये. परप्रांतीय जी फेरीवाली येत आहेत यांच्या माध्यमातून माता भगिनींना काही होऊ शकतात. बलात्काराची प्रकरणं क्षणाक्षणाला सेकंदाला होत आहेत. जर माता भगिनी सुरक्षित ठेवायचे असतील तर गावामध्ये येणारे परप्रांतीय फेरीवाले हे पूर्णपणे बंद करण्याचं काम पोलीस प्रशासनानं करावं. आणि मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण जे जे राजकीय नेते या धर्मांधाचं अल्पमतांसाठी जर लांबून चालन करत असेल तर त्यांना एक कळकळीची विनंती करतो की या अल्पमतांसाठी तुम्ही तुमच्या भारत मातेला एक प्रकारे दुसऱ्यांच्या संकटामध्ये घालताय. एक अल्पमतांसाठी तुम्ही आपल्या धर्माचा बाजार मांडताय. ते जर धर्मनिष्ठ होण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही सुद्धा राजकीय नेते हा विषय न ठेवता तुम्ही सुद्धा आपल्या राजकीय पक्षाला लंगोट ठेवून धर्मासाठी तुम्ही एकनिष्ठ व्हा, अशी राजकीय पक्षांना आम्ही प्रथमतः विनंती करतो. आज इथं आम्ही शांततेने पत्रकारांसमोर विषय मांडण्यासाठी एवढ्यासाठी आलोय कारण मुलं रात्रीची गोरक्षण करण्यासाठी रात्रीची पळतायत. आणि ज्यावेळेस गोरक्षण केल्यानंतर पोलीस चौकीमध्ये जनावर घेऊन गेली जात आहेत त्यावेळेस मुलांची उलट तपासणी केली जाते की आम्हाला फोन करण्याच्या ऐवजी आम्हाला फोन का नाही केला, तुम्ही डायरेक्ट जनावर का पकडली. म्हणजे मला एक पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे, जर एखाद्या मुलीवरती अत्याचार होतोय, बलात्कार होतोय आणि तिथं जर एखाद्या मुलानं त्या मुलीला वाचवण्यासाठी त्या नराधमाचे हातपाय तोडले, त्या नराधमाला पकडला तर पोलिसांनी हा प्रश्न विचारावा का, तू त्याला मारण्याऐवजी प्रथमतः आम्हाला फोन करायला पाहिजे होता. तिथं अत्याचार घडतोय, त्या अत्याचाराला घडताना तुम्ही या, म्हणजे पोलीस चौकीवर नाही येणार तोपर्यंत मुलीवरती अत्याचार होणार. अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी स्वतःच्या जीवाला मुकणार. म्हणजे हे कार्य आम्हाला करायचं नाही. आम्हाला मातेमध्ये गायी दिसतील, गायीमध्ये आई दिसतील. गायीचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रशासनाला निश्चितपणे वेळोवेळी सहकार्य करू. पोलीस प्रशासनाला एकच सांगायचंय, जर आमच्या समोर हत्या मारली जाते गोरक्षण करण्यासाठी, जर आमची गायी कापण्यासाठी पळवली जाते तर गुरुवार यांच्या शब्दामध्ये मला एक स्पष्ट सांगायचंय, उभी गाय लांडग्यांच्या मध्ये गळपात सुरक्षित राहू शकेल का ती आता, तिला रक्षणासाठी हाती शस्त्र ठेवा. जगी हिंदू अष्टवधनी असावा. गायीला जर वाचवायचं असेल तर आम्हाला शस्त्र आता हाती घ्यावी लागणार आहेत. कारण एक गाल पे मारो तो दुसरा गाल आगे करो या जर प्रवृत्तीने चाललो तर देशाचं 100% 1947ला जे विघटवून दुसरा देश परत निर्माण झाला असा आम्हाला परत देशाचा तुकडा आता करायचा नाहीये. ज्यांना या देशामध्ये सुखा गुन्ह्या गोविंदाने राहायचंय त्यांनी भारत मातेला माता म्हणून राहा. या देशामध्ये धर्मांध चाललेली नाटकं असतील तुमची, मग तो लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, गो हत्या असतील, ही प्रकरणं थांबवा. भारतामध्ये घुसखोरी करण्याचं थांबवा. आणि ही जी घुसखोरी वाढली आहे या घुसखोरीला आळा घालण्याचं काम राजकीय नेत्यांनी प्रथमतः करावं. कुणाचंही राजकीय नेत्यांना मला एक सांगायचं, लांबून चालून करू नका. 4 मतांसाठी तुम्ही 4 मतं वाढवून घ्याल. गावांमध्ये 4 प्रत्येकांची मतं वाढवाल, पण ती 4ची ज्यावेळेस 400 होतील त्यावेळेस राजकीय पक्षाच्या त्या नेत्याला सुद्धा घराचा उंबरा ओलांडता येणार नाही. ही 100% येणाऱ्या भविष्यकाळातली नांदी आहे आणि हे कुठेतरी थांबावं. जास्त वेळ मी काही घेणार नाही. आज पत्रकारांसमोर हा विषय मांडतोय की आज लोकशाहीचा 4था स्तंभ बनवण्यात जाणाऱ्या आमच्या पत्रकारांनी हे समाजासमोर विषय मांडावेत अशी मी विनंती करतो. आणि मावळ तालुक्याचा प्रवक्ता या नात्याने माझ्या 2 शब्दाला यांच्यात पुनर्विराम देतो. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकार बांधूंचे मी हिंदू राष्ट्र सेना मावळ यांच्या वतीने आभार मानतो. खरं तर आमच्या संघटनेतील भरपूर पदाधिकाऱ्यांनी भरपूर पत्रकारांना कॉल केले होते, पण काही अडचणींमुळे त्यांच्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे येऊ शकले नाही. जे आले त्यांचे स्वागत, जे नाही आले त्यांचे सुद्धा स्वागत. आज आपण पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्या मावळ तालुक्यामध्ये जी काही अनधिकृत बांधकाम आहेत त्या बांधकामांवरती प्रशासनाने त्वरित हातोडा चालवावा यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. जर तुम्ही विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमण पाडण्यासाठी जे शिवभक्त गेले होते तर त्या शिवभक्तांवरती तुम्ही ते अतिक्रमण पाडल्यानंतर गुन्हे दाखल केले, जे काय असेल त्या कारवाया केल्या. त्याच्यानंतर प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जे काही आश्वासनं दिली की बाबा आम्ही त्या अतिक्रमण काढू, पण त्या अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासन कुठंच सक्षम झालं नाहीये. त्या अतिक्रमण जसे तसं उभं आहे. जे छत्रपतींनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अन्याय अत्याचार सहन करून आणि आपल्या असंख्य मावळांनी रक्ताचे पाठ वाहून जी ही भूमी टिकवली, जे गडकोट सुरक्षित ठेवले, त्या गडकोटांवरती ज्या जिहाद्यांबरोबर, ज्या भडव्यांबरोबर आपले हे जे हल्ले झाले होते, जे युद्ध झालं होतं, त्यावेळेस महाराजांसोबत जे लढले ते मावळे, त्यांचे रक्ताचे पाठ वाहिले,
त्या एकाही मावळ्याचा व छत्रपतींचा एकाही गडावरती स्मारक नाहीये किंवा कुठलं नाव नाहीये गडांवरती. पण ह्या विद्रूप लोकांचं, जिहादी लोकांचं जे काही अनधिकृत अतिक्रमण आहेत, मग त्यांची मस्जिद असेल, मदरसा असेल किंवा अन्य गोष्टी तुम्ही विशाळगड पाहू शकता. तसंच आपल्या मावळ तालुक्यामध्ये लोहगड आहे, लोहगडावरती सुद्धा अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. प्रशासनाला सगळं दिसतंय, पण प्रशासनाला ती बांधकामं का पाडायची नाहीये? पुण्यामध्ये रामनवमीच्या 2 दिवस आधी प्रभू श्री रामांचं मंदिर तोडण्यात आलं. का तर ते अनधिकृत होतं म्हणून तोडलं. मग ही बाकीची अनधिकृत अतिक्रमण प्रशासनांना दिसत नाहीये का? राजगडावरती शिवभक्तांनी 1-1 रुपया निधी गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं होतं, तर त्याला कुठलीही परवानगी नाहीये म्हणून ते काढण्यात आलं. मग बाकीच्या गडांवरती जे अतिक्रमण आहेत ती प्रशासनाला दिसत नाहीये का? गडांवरचं अतिक्रमण असू किंवा एखाद्या गावामध्ये असू किंवा तालुक्यात असू, कुठेही असू, यांची जी प्रार्थना स्थळ आहेत जी अनधिकृत आहेत ती प्रशासनाला दिसत नाहीये का? ही जी अनधिकृत बांधकाम आहे ही जर प्रशासनाने त्वरित जर काढली नाही, आम्ही सर्व गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे, आमच्याकडे फाईल आहे, आम्ही असंच बोलत नाहीये. फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे आणि या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही चेक करू शकता, दाखवू शकता. या डॉक्युमेंट आहेत, या डॉक्युमेंटमध्ये ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे की सदर जी मस्जिद आहे त्या मस्जिदचा कुठलाही अधिकृत असा पेपर नाहीये. जर ती मस्जिद अनधिकृत आहे तर ती पाडण्याची वाट तुम्ही आमच्या सगळ्यांकडून बघताय का? प्रशासनाला मला सांगायचंय. जर तुम्ही ही मस्जिद 2 दिवसात जर पाडली नाही, उद्या तारीख आहे कोर्टामध्ये, जर त्यामध्ये जर काही तफावत आढळली, आम्हाला जर काही त्यातनं मार्ग आम्हाला सुरळीत भेटला नाही, त्यांचं जर काही म्हणणे आम्हाला योग्य वाटलं नाही, तर आम्ही सगळे शिवभक्त, हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज जे ते अनधिकृत बांधकाम आहे, मी प्रशासनाला सांगतोय, तुम्ही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये. मी प्रशासनाला पत्रकारांच्या माध्यमातून एवढंच सांगतो, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका. आणि जर ती वेळ आलीच तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे जगायचं कसं आणि मरायचं कसं हे आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचा प्राण जरी गेला देवदेश धर्मासाठी तरी आम्ही त्या गोष्टीची कुठलीच पर्वा करत नाही. आमच्या जर बापाने, आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर 40 दिवस अन्याय यातना करून जर देहाचे तुकडे तुकडे करून जर रक्ताचे पाठवावून जर त्यांचा जर देह या भूमीसाठी जर सोडला, तर आम्ही पण आमच्या त्या बापाच्या मार्गावरती चालणारी लेकरं आहेत सगळी. आम्ही पण त्याच मार्गावरती चालून आमचा सुद्धा देह सोडू. पण ज्या अनधिकृत घटना चालू आहेत, माता भगिनींवरती जे लव जिहादचे प्रकरण चालू आहेत, अन्याय अत्याचार चालू आहेत, हे जर थांबलं नाही तर हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मावळ तालुक्यामध्ये हिंदू राष्ट्र सेना काय करू शकते हे आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. त्यामुळं मला हात जोडून विनंती करायची आहे प्रशासनाला, जर तुम्ही या अनधिकृत बांधकाम जर पाडलं नाही तर आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे सगळे हिंदू राष्ट्रवीर सकल हिंदू समाज मावळ तालुक्याच्या वतीने ते बांधकाम पाडणार म्हणजे पाडणार. मग आमच्यावरती तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे तुम्ही करू शकता. आम्ही जर सत्याच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, जर बाबासाहेबांनी लिहून दिलेले संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गाने जर आम्ही चाललोय तर तुम्ही आम्हाला शेंड समजू नका. आम्ही सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे. एवढंच मला सांगायचं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र. आज लोणावळा शहरामध्ये गोहत्या ही खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे. काही जिहादी भर रस्त्यावरती गोमातेचं कत्ल करून घेऊन जातात. गोरक्षक त्यांना अडवायला गेले, त्यांच्यावरती हल्ले करतात, त्यांच्या गाड्या उडून पळून जातात. मला पोलीस प्रशासनाला एक गोष्ट सांगायची आहे की कायदा हा काय फक्त गोरक्षकांसाठीच आहे का? तुमचा मुद्दा मला घोषित. सर्वांना प्रथमतः जय श्रीराम. पत्रकार बंधू असतील, आमचे मावळ तालुका हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी असेल, त्यांना सगळ्यांना जय श्रीराम.
मी अतुल नालवे, लोणावळा लोणावळा हिंदू राष्ट्र सेनेचे संघटक म्हणून काम करतो. भुशी गावात राहतो. आमच्या गावात गेले 2-3 वर्ष झाले एवढ्या गायी दिसायच्या, पण आता हल्ली गायी दिसणंच मुश्किल झाले. दिवसाचं पण नाही दिसत आणि रात्रीचं पण दिसत नाही. आत्ताच एक मागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या समोरूनच 3 लक्झरी गाड्यांमधून गाया भरून नेल्या. आमच्याकडे CCTV फुटेज पण आहे. आम्ही पत्रकार तुम्हाला देऊ पण शकतो ते. आणि इथं जवळजवळ आमच्या इथून आमच्या गावातल्याच जवळजवळ आहे ना 8 ते 10 गायी नेल्या ते. आणि आमच्या गावापुढे एक रामनगर म्हणून आहे, तिथे एक धनगरवाडा म्हणून आहे, धनगर समाज राहतो तिथं. त्यांच्या असंख्य गाया होत्या. मला 70 ते 80 गाया त्यांच्या वाड्यामध्ये होत्या. आता त्या गाया दिसतच नाही त्या वाड्यामध्ये. एवढा मोठा कळप असायचा की भुशी डॅमला जाणारा रोड आहे ना पूर्णपणे गायांनी झाकून जायचा. ट्रॅफिक जाम व्हायची गायांमुळे. पण आता 2 वर्षापासून बघतोय मी, 2 ते 3 वर्षापासून एकही गाय आम्हाला दिसत नाही, एकही बैल दिसत नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने जरा त्या ठिकाणी लक्ष घालावं. आणि आता आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे गोरक्षक जे आहे आमच्या भुशीगावचे, आम्ही सकाळी प्रत्येकाला आम्ही काम करणारेच लोक आहे, पण सकाळी आम्हाला 7ला कामाला जायला लागते. पण आम्ही 4-4 वाजेपर्यंत रात्री भुशी डॅमला गोरक्षासाठी जातोय रात्रीचे. त्यात आमच्या चंदूभाऊ पण येतात. ते तर पिपुळीहून आमच्यासाठी येतात की भुशी गावामध्ये गो हत्या जास्त होतीये. त्याच्यामुळे प्रशासनाने जरा असं लक्ष टाकावं गो हत्येकडे पण. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हिंदू राष्ट्र सर्वांना. हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुक्याच्या वतीने लागलेली आजची पत्रकार परिषद, मावळ तालुक्यातील अनधिकृत बांधकामं ह्या विषयावरती आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेले. खरं तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व हिंदू राष्ट्रवीर अतिशय उद्विग्न होऊन, अतिशय व्याकुळपणाने ही पत्रकार परिषदेचं नियोजन केलेले. आज फक्त आणि फक्त आम्ही शाब्दिक विधानांनी बोलतोय. शाब्दिक विधानांनी आम्ही आजची आमची उद्विग्नता आम्ही मांडतोय. तरी या गोष्टीची दखल प्रशासनाने, शासनाने, तिथल्या आज जो मी विषय मांडतोय तिथल्या नगरपालिकेने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, ही माझी नम्रतेची विनंती मी सर्वप्रथम सांगतोय. सर्वप्रथम आणि त्यानंतर मी माझा परिचय करून देतो. माझं नाव कुशाल विकास गारे, युवा संघटक प्रमुख, हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुका. मी अतिशय महत्वपूर्ण हा मुद्दा मांडतोय. लोणावळा शहरातील इंद्रानगर या गावामध्ये, इंद्रानगर चौकामध्ये जे मदारसा चालू आहे, ते मदारसा बंगल्याच्या रूपांतरामधून ते मदारसाच्या रूपांतरात झालेलं मदारसा आहे. ते मदरसा अधिकृत आहे का अनधिकृत आहे, शासनाला, प्रशासनाला, नगरपालिकेला नक्कीच माहिती असेल. जर का काही कागदपत्र शासनाकडे, प्रशासनाकडे, नगरपालिकेकडे काही जर त्या मदरशाबाबत जर का कागदपत्र असतील, तर आम्ही हिंदू राष्ट्रवीरांनी, हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये किंवा शासनाकडे, प्रशासनाकडे ज्या वेळेला आम्ही आग्रह करू की आम्हाला ते पत्र तुम्ही दाखवावीत, त्यावेळेला शासनाने, प्रशासनाने, नगरपालिकेने आम्हाला ती पत्र दाखवून आम्हाला सहकार्य करावं. आमच्या अपेक्षा या पूर्ण कराव्यात, ही आमची इच्छा आहे. आणि जर का ते अनधिकृत असेल तर त्याला ताबडतोब तिथं उद्ध्वस्त करून त्याला पाडलं पाहिजे. आणि जर अधिकृत असेल, तरी मी काय बोलतोय ते ध्यान देऊन ऐका, जर अधिकृत असेल तर स्थानिक हिंदू बांधवच तिथं फक्त त्या मदरशामध्ये गेले पाहिजेत. स्थानिक मुसलमान बांधवच त्या मदरशामध्ये गेले पाहिजेत. कुठले तरी कोणतरी कुठून तरी ह्या गावातून आलं, त्या गावातून आलं, त्या शहरातून आलं, ह्या शहरातून आलं, जिल्ह्यातून आले, तालुक्यांमधून आले, अशा भामटेगिरी चालू आहे नुसती. त्या गावामध्ये स्थानिक मुसलमान बांधव अगदी कमी आहे. मी त्या गावातला आहे. स्थानिक मुसलमान बांधव अगदी कमी आहे. बाकीचे इकडून तिकडून कोण ना कोणतरी येते आणि तिकडे त्या मदरशामध्ये जाते. हे अत्यंत खराब आहे, अत्यंत धोकादायक आहे. का ते त्याचं कारण पण देतो. आमच्या लेकी सुना, आमच्या बहिणी, आमचे मुलं लहान लहान हे तिथे खेळत असतात. यांच्यावरती ज्या दृश्यात्मक नेत्रबिंबाने जो परिणाम होतोय तो अतिशय वाईट परिणाम आहे. त्यासाठी मी आग्रह करतो प्रशासनाला, शासनाला, त्याच पद्धतीने नगरपालिकेला या गोष्टीची दखल घेऊन, या गोष्टीला गांभीर्याने घेऊन हिंदू राष्ट्र सेनेच्या आजच्या या मुद्द्यावरती काम करून हे नक्की अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे तुम्ही पाहावं. आणि जर अनधिकृत असेल तर ताबडतोब त्याला उद्ध्वस्त करावं. अधिकृत असेल तर तिथल्या मुसलमान बांधवांना सांगावं की तुम्ही तुमच्या स्थानिक मुसलमानांनीच जावं, इकडून तिकडून कोणीतरी येऊन तिकडे जावं नाही. ही माझ्या नम्रतेची पहिली विनंती. दुसरी गोष्ट, राहिला विषय भाईचाऱ्याचा.
का आता आम्ही भाईचारा करत नाही, आम्ही काही अनधिकृत अशा गोष्टी पडल्या तरी भाईचारा करत नाही. मी काय लांबच्या गोष्टी घेत नाही, अनेक गोष्टी होतात भारतात. आता 2 दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये अनधिकृत मशीद होती. त्या अनधिकृत मशिदीमध्ये आमच्या हिंदू बांधवांचा स्वभाव इतका प्रेमळ आहे, इतका भावनाशील आमचा स्वभाव असतो हिंदू बांधवांचा, की आमच्या हिंदू बांधवांनी ती अनधिकृत मशीद असून त्या मशिदीला विरोध केला नाही, विरोध दर्शवला नाही. का तर ते सुद्धा आमच्या भाईचाऱ्यातले आहेत, ते सुद्धा आम्ही एकत्र राहतो, एकोप्याने राहतो, या भावनेने आम्ही सगळं तिथं केलं. त्या श्रीरामपूरमध्ये आज मागील 26 तारखेला भारतातील सर्वोच्च प्रेरणास्थान असलेलं दैवत, ज्या भारत हा उभा ज्या प्रभू श्री रामचंद्रांना पुजतो, अशा प्रभू श्री रामचंद्रांच्या रामनवमीला त्या श्रीरामपूरमध्ये अतिशय घटनादायक घटना, अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. श्रीरामपूरमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची शोभायात्रा निघाली असताना त्या मशिदीमधून काही बांडगुळ जिहाद्यांनी तिथं अक्षरशः दगडी फेक केलेल्या आहेत, अक्षरशः दगडी फेक. आणि ही दगडी फेक ज्या वेळेला झाली त्यावेळेला जवळपास कितीतरी लोक आमची गांभीर्याने जखमी झालेली आहेत. एका आमच्या धर्मबंधूचं, हिंदुत्ववादी राम भक्ताचं एक डोळा हा निकामी झालेला आहे. मग या गोष्टीची जोखीम कोण घेणार आहे? अशा गोष्टींना आम्ही आतापर्यंत थारा देतोय. या गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत. म्हणून मावळ तालुक्यातल्या हिंदू राष्ट्र सेनेने निश्चय केलेला आहे, अनधिकृत ज्या काही बांधकाम आहे ती बांधकामं उद्ध्वस्त झाली पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. आणि अधिकृत असेल तर तिथं स्थानिक प्रशासनच गेलं पाहिजे. तरी नगरपालिकेला, प्रशासनाला, शासनाला या पत्रकार परिषदेच्या निमित्त एक आम्ही विनंती करतोय, कृतज्ञपूर्व भावनाशीलताच आम्ही एक विनंती करतोय, उद्विग्न होऊन विनंती करतोय की बाबांनो, तुम्ही जर का झोपले असाल तर तुम्ही जागे व्हा आणि या गोष्टींमध्ये तुम्ही दखल घेऊन या गोष्टी अनधिकृत असतील तर ते बंद करा. तुम्ही जर का झोपेचं फक्त सोंग घेत असाल, मी परत सांगतो, जर का फक्त तुम्ही झोपेचा असं काहीतरी फक्त सोंग घेत असाल आणि आमच्या हिंदू बांधवांना वेटीस धरून फक्त इतर समुदाय काय बोलेल, हा काय बोलेल, तो काय बोलेल, याच्याकडे जर तुम्ही काही गोष्टींचं लक्ष घालत असाल तर येणाऱ्या काळात हिंदू राष्ट्र सेना तुम्हाला त्या गोष्टीला तुम्हाला कसं उठवायचं या कामाला हिंदू राष्ट्र सेना येईल आणि रस्त्यावर उतरून विरोध दर्शवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आजची उद्विग्नता ही फक्त शाब्दिक विधानांनी घेतलेली आहे, मी सुरुवातीला पण बोललो, पण भविष्यात तसे शाब्दिक विधानांनीच आम्ही आमची उद्विग्नता मांडू अशातला भाग नाहीये. आम्हालाही शस्त्र आता अनेक लोकांनी सांगितलेले आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची उदाहरणं दिलेली आहेत, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची उदाहरणं दिलेली आहेत. मी काय वेगळं काहीतरी सांगण्याची गरज नाहीये. इतिहासात जे झालं ते पुन्हा होऊ शकतं. प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या तिथे बाबरीला जी कार सेवा झाली ती पण इथं घडू शकते. देवघरच्या मुद्द्यात, मावळ तालुक्यातल्या असंख्य मुद्द्यात दादा ही सगळे लोक मांडतील. पण हे जे मी गांभीर्यपूर्वक इंदिरानगरचा जो काय मुद्दा मांडलेला आहे हा स्थानिकांच्या मतपूर्वक मुद्दा मांडलेला आहे. स्थानिकांचं एवढंच म्हणणं आहे की तिथं गेलेला फक्त मुसलमान बांधव स्थानिकच गेला पाहिजे, बाहेरून येणारे आंडू पांडू कोणतरी तिथं घेऊन गेले नाही पाहिजे. आणि कोणी म्हणेल मी जिल्ह्यातून आलो, तालुक्यातून आलो, राज्यातून आलो, देशातून आलो, काही गरज नाही. कुठेही भानगडी करायला कुठेही यायचं नाही. मी स्पष्ट सांगतो, कुठेही काही गरज नाही. कुठेही कोणतरी येईल आणि मी जाणार इकडे जाणार तिकडे, काही गरज नाही. ते अनधिकृत असेल तर त्याला तोडून टाका, अधिकृत असेल तर स्थानिक तिथंच गेले पाहिजे. कारण आमच्या लेखी सुनांवरती, आमच्या तिथं मुला मुलींवरती परिणाम होतोय. बाकी धन्यवाद. जय हिंद, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम. अनधिकृत बांधकामाचा विषय आज आपला आहे. त्यामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून भाजी हद्दीमध्ये सदापूर रोडला एक मदरसा चालू आहे. म्हणजे एवढी शोकांतिक आहे की 10-15 वर्ष ते परमिशन न घेता ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे कसलीच म्हणजे त्यांच्याकडून परमिशन घेतली नाही. ग्रामपंचायतला माहिती पण नाही की म्हणजे नाही का एवढ्या वर्ष की तिथं मदरसा चालतोय म्हणून. मग आज आता फक्त आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव म्हणजे बैठक घेऊन ठराव मंजूर करून ग्रामपंचायत त्यांना नोटीस पाठवल्या की तुम्ही हे बंद करायचे. आणि म्हणजे ती जागा एक मुसलमान व्यक्ती येतो गावात, ती जागा घेतो, वरती जागा घेतो तर तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी न वापरता तिथं तो एक मदरसा तयार करतो, एक शाळा तयार करतो, जी की अनधिकृत आहे. म्हणजे तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना विचारत नाही, तुमचं काम आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना पण त्या गोष्टी माहिती पाहिजे. तुमच्या धार्मिक स्थळ आहे, त्याचा अर्थ तुम्ही कुठेही पण काही करू शकत नाही. आता आम्ही तिथं जाऊन चौकशी केल्यानंतर तिथं आम्ही ज्या मुलांची लिस्ट पाहिली, बरं ठीक आहे, लिस्ट जर शाळा जर आमची मावळ तालुक्यामध्ये तर तिथं मुलं मावळ तालुक्यातली पाहिजे. तिथं मावळ तालुक्यातील मुलं नाही, ते तिथे सगळी बाहेरची म्हणजे बाहेर राज्यातली पण मुलं आहे. आता ती मुलं नक्की कुठली आहे याची चौकशी केली तर मला तर वाटते हे
बाहेर देशात पण जायला बसले. म्हणजे अशी तिथं मुलं येऊन शिकतात ते. मग याच्यावरती आता आम्ही हिंदू राष्ट्र सेना त्याच्यावर काम चालू आहे. तिथलं कसले परमिशन नसताना अजूनही ती झाली. तिथं फक्त ते भाडे तत्वावर त्यांनी घेतलेली आहे. ग्रामपंचायतनी त्यांना नोटीस पाठवली होती की तुम्ही तुमचं भाडे तत्वावर जी जागा घेतलेली आहे त्यावर तुम्ही आता पुढे तुमचा करार वाढवायचा नाही. पण त्याच्यावर आता डिसेंबरमध्ये त्यांचा करार संपलाय, तरी पण आता त्या 7-8 महिने झाले तरी पण तिथं ते चालूच आहे. म्हणजे याचा अर्थ की यांना सपोर्ट करून कोणतरी करते हे नक्की त्याच्यात सत्यता आहे. आता याच्यातून काय सत्यता पुढे येईन अजून त्याच्यात खोलवर गेल्यानंतर ते समजणारच आहे. परंतु जे असे प्रकार चालू आहेत मावळ तालुक्यात याच्यावरती जे 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 प्रमुख आहेत तालुक्याचे यांनी पण त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ठीक आहे, मतांसाठी लालून चालून करा, पण एवढं पण करू नका की एखाद्या धर्मासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माचे पार हे करून टाकायचं. ह्या गोष्टी मावळ तालुक्यात चालून देऊ नका. सगळं व्यवस्थित चाललंय तर व्यवस्थित चालू द्या. जर ह्याच्यातून जर काय उद्रेक झाला तर मग हिंदू राष्ट्र सेना रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्ट सामोरं जायला तयार आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. तुम्हाला काय प्रश्न? 2 मिनिटं फक्त. आता सगळे आमचे हिंदू राष्ट्र सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी जे काही मावळ तालुक्यामध्ये घडामोडी चालू आहेत, जे काही अनधिकृत मंदिरं असतील, मस्जिदी असतील, पाठशाळा असेल, त्यांच्याविषयी सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी शेवटचा एक मुद्दा मांडतो. वाकसई ग्रामपंचायत 2022 पासून आम्ही हिंदू राष्ट्र सेना जे काय कागदपत्रे आम्ही व्यवहार करतो, तहसीलदार असेल, वडगाव तहसीलदार असेल, जिल्हा अधिकारी असेल, त्याच्यानंतर लोणावळा ग्रामीण असेल, पोलीस स्टेशन आणि आमची हिंदू राष्ट्र सेनेची जे काही वेळोवेळी पत्र त्यांना आम्ही वेळोवेळी केलेली आहे. परंतु आमची हिंदू राष्ट्र सेना आणि ग्रामस्थ जे काही मावळ तालुका आहे, वाकसई असेल, या सगळ्यांची एक विनंती आहे की मावळ तालुक्यामध्ये, वाकसईमध्ये, भाजे गावामध्ये, लोहगड किल्ल्यावरती, मावळ तालुक्यामध्ये भरपूर अशी अनधिकृत जे काही बांधकामं आहेत, मस्जिदी असेल किंवा मग त्यांची पाठशाळा असेल, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हा आळा जर बसला नाही, काही दिवसांनी आपल्या गळ्यालाच फास बसेल. आणि आता उद्या तहसीलदार त्या जागेची सुनावणी आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, की उद्या 3 वाजता जी काही सुनावणी आहे त्या सुनावणीच्या वेळेस सगळ्यांनी उपस्थितीत राहावे. तिथे काय चाललंय आणि कशा प्रकारे प्रश्न उच्चारणार आहे त्याची आपल्याला आढावा घडण. आणि त्याच्यानंतर आपण पुढं काय करायचं तो एक प्रश्न आपण मुद्दा मांडू. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जे कोण अधिकारी असते त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कागदोपत्री ग्रामपंचायतीतून जे काय आहे ठराव तो सगळा पूर्णपणे आपल्या बाजूने आहे. परंतु उद्याही कोणती कागदपत्रे अगोदर न होता जी काही त्यांची वास्तू आहे ती वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो कोण मालक आहे त्या मालकावरती कायद्यानुसार शासनाचं त्यांनी भंग केलेला आहे, आपल्या धर्माचा त्यांनी भंग केलेला आहे, त्याच्यावरती कायदेशीररित्या पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. ही सर्व हिंदू राष्ट्र सेना आणि वाकसई ग्रामपंचायत, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामसेवक असेल, सर्व मावळ तालुका असेल, सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांची एकच विनंती आहे की जी काय आहे ते पूर्णपणे जमिनीवर झालं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा की त्या व्यक्तीची ऍक्च्युअली तिथं किती जागा आहे, सातबाऱ्याला त्यांची जर 5 एकर आहे पण त्यांनी जवळजवळ 6 एकरमध्ये ताबा घेतलेला आहे. तहसीलदारांना ते एक विनंती करतो की त्या व्यक्तीची सातबाऱ्याला किती जागा आहे, त्यांनी किती जागा बळकावली, जी कोणाची जागा त्यांनी बळकावली असेल ती त्यांची जागा त्या शेतकऱ्यांना परत दिली पाहिजे. ही हिंदू राष्ट्र सेनेची मागणी आहे. एवढं बोलतो, 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाकसई ग्रामपंचायतीमध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेले याबाबत तुम्ही प्रशासनाला वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत, वेळोवेळी विनंती केलेली आहे. पण तुम्ही जे सांगताय की मावळ तालुक्यात इतर ठिकाणी जी अनधिकृत बांधकाम आहे, मग ती लोणावळा परिसरात असेल किंवा मळवली परिसरात असतील, आणखी कामशेत वगैरे, तर या बाबतही आपण काही पत्रव्यवहार शासनाशी केलेला आहे. आम्ही वाकसई ग्रामपंचायत 2022 पासून आम्ही कागदपत्री व्यवहार चालू आहे आणि आतापर्यंत त्यांना जे काही कागदपत्रे दिलेले आहे. दुसरा एक मुद्दा असा की मळवलीची जे काही मदरसा आहे त्याची आम्ही तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल, लोणावळा पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांना आम्ही वेळेवरती कागदपत्रे दिलेले आहे. परंतु ठोस असा पुरावा ते काय पोलीस प्रशासन असेल किंवा अधिकारी असेल
ते काही जास्त प्रमाणे असं काही म्हणजे जशी कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कारवाई होत नाहीये. आज करू, उद्या करू, परवा करू अशीच आम्हाला उत्तर भेटलेली आहे. आणि हे असं करून करून जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालेले, त्यामुळे आता आमची डोकी आता फिरलेली आहे. फिरलेली अशी आहे की आम्ही किती सहन करणार. सहन करण्याची पण काहीतरी ताकद असते. जवळजवळ 5 ते 6 वर्ष जर या अनधिकृत जागेला जर आपल्याला पाडायला वेळ लागत असेल तर मग आपण जगून तरी काय फायदा. किल्ल्यांच्या बाबत सुद्धा असंख्य पत्रव्यवहार झाले. 2015 साली ज्यावेळेस लोहगडच्या अनधिकृत दर्ग्यासंदर्भात प्रथमतः आर्कोलॉजी डिपार्टमेंट सायन्सचे प्रमुख बिपिनचंद्र शाह यांच्याबरोबर जो माझा पत्रव्यवहार वैयक्तिक झाला, त्यावेळेस बिपिनचंद्रांनी लोहगडच्या संदर्भामध्ये जो GR काढला होता की लोहगड किल्ला हा 1920 आर्कोलॉजी डिपार्टमेंट संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचा सामाजिक, राजकीय, धार्मिक कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि त्यावेळेची जी 5 लेटर बिपिनचंद्रांनी काढली होती, त्यावेळेस तत्कालीन SP संदीप पाटील, लोणावळा ग्रामीणचे PI संदीप येडे साहेब आणि पुरातत्व खात्याचे जे प्रमुख आहेत गजाननजी मुंडेवरे आणि हुसेन बाबा शेख जो ऑर्गनायझर आहे दर्ग्याचा, या सर्व संबंधितांना पत्रव्यवहार केला की या किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम करू नये. मग ते हिंदू असो किंबहुना मुसलमान असो, याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण नव्हता. किल्ल्यावरती कार्यक्रमच होऊ नये, कारण तो आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या जवळ असणारा किल्ला आहे. परंतु हे असताना सुद्धा किल्ल्यावरती असंख्य वेळा 2016, 17, 18 वारंवार 3 वर्ष जो अतिशय विकृत प्रकारे उरूस साजरा झाला. लक्ष्मी कोठीमध्ये मग अतिशय अश्लील प्रकारची आपण वस्तू म्हणूयात, गोदड्या म्हणूयात, ज्या किल्ल्यावरती राहायला हे नाहीये, परवानगी नाहीये, त्या किल्ल्यावरती मांस, बकरी, कोंबडे अशी कापून अतिशय किल्ल्याचं विद्रुपीकरण केलं होतं. फटाके फोडल्यामुळे 2-3 ठिकाणी हे झाला होता, दगड पडले होते. आणि त्यानंतर आपण तहसीलदारांजवळ मागणी केल्यानंतर फक्त त्यांनी उरूस तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद केला. आणि जो आर्कोलॉजी डिपार्टमेंटचा 1947च्या अगोदरचा जो त्यांच्याकडं नकाशा आहे, त्या मॅपमध्ये दिसतंय की लोहगड किल्ल्यावरती फक्त 1947 म्हणजे लंडन गॅझेट त्यांनी आतापर्यंत आपल्या समोर सादर केलेलं नाहीये. लंडन गॅझेट आम्ही वारंवार प्रशासनाकडे, आर्कोलॉजी डिपार्टमेंटला सांगतोय की आम्हाला लंडन गॅझेट दाखवा, की लंडन गॅझेटच्या मॅपमध्ये लोहगड किल्ल्यावरती नक्की मशीद होती का हे लंडन गॅझेटमध्ये समजेल. कारण 1947 नंतर ही मशीद निर्माण झाली, कारण 1947च्या नंतरच्या आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या गॅझेटमध्ये ती मशीद दिसतीये. मग ज्यावेळेस त्या गॅझेटमध्ये एकच मशीद नमूद आहे, 1947 नंतर जर लोहगड किल्ल्यावरती एकच मशीद नमूद आहे, तर तो दर्गा एकच असला पाहिजे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलाय की एक दर्गा होता, मग एक दर्ग्याचं स्वरूप एक टेकडीवरती परत 2 थडगी निर्माण झालेत, त्याच्या आजूबाजूला 3-4 थडगी निर्माण झाली आहे. म्हणजे जिथं गाव शहरांमध्ये यांनी लँड याच्या माध्यमातून जमिनी वळकवण्याची कामं केलेली आहेत, तिथं यांनी गडकिल्ले सुद्धा सोडलेले नाहीत. गडकिल्ल्यांवरती सुद्धा थडगी निर्माण करून यांनी जमिनी बळकवण्याचा प्रकार चालू केलेला आहे. आणि जर धर्म या विषयावरती बोलायचं झालं तर इस्लाम धर्मामध्ये बंदिस्त असणारं थडगं म्हणजे सिमेंट आणि बांधकाम स्वरूपामध्ये असणारं थडगं हे इस्लाम धर्मामध्ये हराम आहे, म्हणजे ते पाप आहे, ती मातीच्या स्वरूपामध्ये असली पाहिजे. मध्यंतरी काळामध्ये काही मुलांच्या हातून लोहगडच्या किल्ल्यावरचं थडगं हे तोडण्यात आलं होतं. कायद्याच्या रीतीने त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झाले, त्यांना शिक्षा सुद्धा झाली. नक्कीच आम्ही सुद्धा सर्व कायद्याचा स्वीकार करतो, कारण कायदा असेल तर सामान्य जनता सुरक्षित राहणार आहे. त्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले, त्यांचं आम्ही स्वतः समर्थन करतो. परंतु ज्यावेळेस ते थडगं त्या मुलांनी तोडलं, तर तोडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये जसं होतं तसं बांधणं गरजेचं होतं. परंतु आर्कोलॉजी डिपार्टमेंट एवढं शंड आहे, त्यांना गेंड्याची कातडी आल्यासारखे त्यांच्या आविर्भावामध्ये राहणारे आर्कोलॉजी डिपार्टमेंट झाले. गड किल्ल्यांवरच्या दगडी पडल्या पायऱ्यांचे तर ते लावत नाहीत, महादेवाच्या मंदिरावरच्या दगडी पडल्या तर ते लावत नाहीत. परंतु ते कोण कुठल्या पीर बाबाचं, कुठल्या त्या हुसेन बाबाचं थडगं मुलांनी तोडल्यानंतर ते मातीच्या स्वरूपामध्ये बांधणं गरजेचं होतं. पण त्याला मात्र त्यांनी संगमरवरी फरशांमध्ये अतिशय सुशोभीकरण करून त्याला उभं केलं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर त्यांच्यामध्ये सिमेंटचं असणारं थडगं हराम आहे, तर तुम्ही त्यांना संगमरवरी थडग्या अजून बांधून एक प्रकारे किल्ल्यावरती लँड जॅद करायला पुरातत्व खातं यांना समर्थन देतंय का, हा सुद्धा मला हा इथं प्रश्न मांडायचा आहे. म्हणजे आज गावामध्ये वाकसाईची असेल मशीद, भाज्याची असेल, लोहगडची असेल, याचा वारंवार पत्रव्यवहार चालू आहे. फक्त पत्रांची उत्तरं कुठल्याही प्रकारची येत नाही. माहिती अधिकाराचं मी सुद्धा वैयक्तिक माझ्या वतीनं 5 वेळा माहिती अधिकार RTIला मी पत्र व्यवहार केलाय की मला लंडन गॅझेट आणि इंडियन गॅझेट या दोन्हींचा मला पुरावे द्या की इथं मशीद होती का. तर आतापर्यंत एकाही माहिती अधिकाराचं पत्र व्यवहाराला आम्हाला आतापर्यंत उत्तर आलेलं नाही. आपण सारखं बोलताना लोकप्रतिनिधींचा उल्लेख केला. हा, लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही नाराज आहात का त्यांच्यावरती, या गोष्टी म्हणजे ते लक्ष घालत नाही किंवा त्यांनी घालावं, नक्की काय लोकप्रतिनिधींकडून? नक्कीच मी सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट मांडली की हिंदू राष्ट्र सेना आम्ही आज जो इथं काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमलेलो आहोत,
ते कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत विचार मांडण्यासाठी आलेलो नाहीये. मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात. मग तत्कालीन आत्ता जे नवनिर्वाचित असतील किंबहुना मग भूतकाळातले असतील, मला दोघांबद्दल नव्हे तर मला आत्तापर्यंत मावळ तालुक्यामध्ये या ज्या परिस्थिती उद्भवल्या याला एकालाच जबाबदार न धरता सर्व या गोष्टीला कारणीभूत आहेत. सर्व गोष्टी या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. कारण राजकीय मंडळींचं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की लोहगड किल्ला याचा उरूस हा अनाधिकृत आहे हे स्वतः बिपिन चंद्रांनी सादर केलं. तुम्हाला त्याची मी जी बिपिन चंद्राची आलेला GR आहे तो सुद्धा मी तुमच्या समोर नमूद करतो. म्हणजे हा आलेला असताना देखील तरी त्या अनाधिकृत असणाऱ्या उरसाला पाठपुरावा करून त्याला फायनान्शियल फंडिंग करणं, तिथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणजे नक्की एक प्रकारे राजकीय नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील. लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर जनसामान्यांचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्हा परिषदेचा किंबहुना देशाचा विकास करण्यासाठी पाठवलेला एक व्यक्ती म्हणजे तो लोकप्रतिनिधी आहे. परंतु इथं जर काही चुकीच्या गोष्टींना समर्थन करून त्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्याचं काम जर इथले लोकप्रतिनिधी करत असतील तर निश्चित स्वरूपाने त्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. कारण हुसेन बाबा शेख यांनी जो ऑर्गनाईज केलेली जे अनाधिकृत दारग्याचा उरूस होता त्यावेळेस तिथले माजी जिल्हा परिषद सदस्य ते त्या उर्सेस कमिटीच्या वरती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. मग ते कोणत्या पक्षाचे होते कोणत्या पक्षाचे नव्हते याच्याशी मला या खोलावर जायचं नाही. मी प्रत्येक वेळी सांगतो की कुठल्याही पक्षाचा असू द्यात जर तो चुकतोय तर त्याला आम्ही चुकीचा विरोध करणार आणि कुठल्याही पक्षातला असू द्या वेळ प्रसंगी अतिशय सामान्य स्थानिक स्वराज्य संस्थेतला अतिशय छोटा जरी लोकप्रतिनिधी असेल आणि तो जर धर्मासाठी आवाज उठवत असेल तर त्यांना समर्थन करण्याचं काम हिंदू राष्ट्र सेना करेल. इथं कुठल्याही प्रकारचं बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस इथं समर्थन देण्यासाठी आम्ही आलेलो नाहीये. बीजेपी म्हणजे हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी म्हणजे हिंदुत्ववादी नाही, अजिबात नाही. जिथं हिंदुत्ववाद्यांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी कुठल्याही तळागाळातला नेता हिंदुत्ववाद्यांचा प्रश्न उपस्थित करेल त्यांच्या पाठीशी ठामपणे हिंदू राष्ट्र सेना उपस्थित असेल. त्यामुळे नक्कीच प्रकारे सांगतो तालुक्यामध्ये आज लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, अनाधिकृत मशिदी असतील यांना उभं करण्यासाठी सर्वात मोठी जर ताकद कुणाची मिळत असेल तर ती लोकप्रतिनिधींची भेटते. मग ते आजी असो, माजी असो किंबहुना त्याच्या अगोदरचे असो या सर्वांचे लागून चालन त्यांच्याबरोबर कुठेतरी हात त्यांचे भरलेले आहेत. म्हणूनच कुठेतरी त्यांना ताकद भेटतीये. कारण अनाधिकृत आज नदी पात्रामधले पिंपरी चिंचवड मधले 4-4 मजली इमारती प्रशासनानं बुलडोजर लावून उद्ध्वस्त केल्या. अक्षरशः लोक अटॅकने मेले आमची घरं तुटली तर. म्हणजे कमाईच्या पैशातनं बांधलेली घरं तोडण्यासाठी प्रशासन अतिशय तत्परता दाखवतं. मात्र इथंच मदरसा नावाची दहशतवाद्यांची संघटना निर्माण करायची, मदरशाच्या आतमध्ये मुलांना देशविघातक कृत्य शिकवायची आणि या मदरसे निर्माण कुठं होत आहेत तर त्या अनाधिकृत जागेमध्ये जागा बळकावून होत आहेत. तिथं देशविघातक त्यांना शिकवलं जातंय आणि हे होताना सुद्धा जर प्रशासन ढिम्मपणे पाहतं तर 100% प्रशासनाचं कुठंतरी यांच्याबरोबर लागेबंद जुळलेले हे 100% निश्चितपणे स्वीकारावंच लागेल. मदरशांबद्दल गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे काय तुम्ही तक्रार केली किंवा विनंती केली काय? गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांजवळ आपण मदरशाच्या संदर्भामध्ये बोललो तर त्यांनी सांगितलं की घटनेमध्ये 29 अंतर्गत कलमाअंतर्गत ख्रिश्चनांसाठी त्यांची कॉन्व्हेंट शाळा आणि मुसलमानांसाठी मदरसा शाळा हे देश स्वतंत्र झाला त्यावेळेस उघडण्याचे त्यांच्यासाठी खुल्या सवलती दिल्या. मला एक विचारायचं आहे, जर देशामध्ये आम्हाला सांगितलं जातं की देश घटनेवरती चालतो, देश धर्मनिरपेक्ष आहे, देश सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणार आहे, आम्ही धर्मांध बनणार नाही, परंतु सर्वात शोकांतिकेची गोष्ट आर्टिकल 29 कलम अंतर्गत सांगतात की मुसलमानांसाठी मदरसा आणि ख्रिश्चनांसाठी कॉन्व्हेंटच्या शाळा ही स्वतंत्र उघडून तिथं धर्म शिक्षण शिकवलं जाऊ शकतं. मात्र ज्या देशामध्ये 80% हिंदू समाज राहून देखील हिंदू समाजाच्या मुलांना शाळेमध्ये भगवद्गीता शिकवली जात नाही, सगळ्यात शोकांतिकेची गोष्ट आहे. मग आमची पण प्रशासनाजवळ मागणी आहे की अल्पसंख्याक असणाऱ्या ख्रिश्चनांसाठी जर कॉन्व्हेंट खोलले जात असतील, अल्पसंख्याक असणाऱ्या मुसलमानांसाठी जर मदरसा उघडले जात असतील तर बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाच्या गुरुकुल शाळा बंद का पडल्या, बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजांच्या गोशाळा बंद का पडल्या. तर आम्हाला एक मागणी आहे की त्यांच्या जर चालू ठेवणार असेल तर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही संघटनेच्या वतीनं मी वैयक्तिक मागणी करतो की त्या शाळेमध्ये बायबल शिकवलं जाणार असेल, त्या शाळेमध्ये कुराण शिकवलं जाणार असेल तर प्रत्येक शालेय पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक शाळेमध्ये भगवद्गीता शिकवली जाणं ग्राह्य धरली पाहिजे. कारण एक नियम त्यांना आणि एक नियम दुसऱ्यांना, तर ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राची व्याख्या होऊ शकत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे काय, सर्वांना समान न्याय, सर्वांना समान हक्क, सर्वांना समान नियम. तर सर्व नियम जर पाळायचे असतील तर त्यांना एक नियम आणि हिंदूंना एक नियम ही विचारसरणी आता तरी बंद झाली पाहिजे. एक प्रश्न आहे की तुम्ही सांगता आम्ही अनेक वर्षापासून हे जे अनधिकृत बांधकाम आहेत किंवा ज्या मदरसा चालू आहेत याच्याबाबत प्रशासनाशी संपर्क करतोय, प्रशासनाला निवेदन देतोय आणि सगळं काही करताय तुम्ही, पण अशी काय घटना घडली की आज तुम्ही त्याच्यासाठी पत्रकार परिषद तुम्हाला घ्यायला? आज रामदास भाऊंनी सांगितलं
ही जी वाकसाईची अनधिकृत मशीद आहे तिच्या संदर्भामध्ये वारंवार ग्रामपंचायतीबरोबर चर्चा झाली. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, तत्कालीन तिथले नवनिर्वाचित सरपंच असतील, उपसरपंच असतील, पूर्ण त्यांची सदस्यांची बॉडी असेल, त्यांना वारंवार तिथे जाऊन ज्यावेळेस प्रश्न विचारले की ही जी अनधिकृत मशीद झाली आहे, मुळामध्ये ही मशीद अगदी महामार्गाच्या लगत असणारी मशीद आहे आणि ती प्रायव्हेट जागेमध्ये एका वैयक्तिक व्यक्तीने बांधलेली आहे. धर्मादाय आयुक्ताचा खुलासा असा येतो की तुम्हाला कुठलंही धर्माचं स्थळ बांधायचं असेल तर प्रथमतः त्याच्यासाठी तुम्हाला ट्रस्ट किंवा कुठली तरी एक कमिटी नेमावी लागते, त्याच्यानंतर तिथं बांधकाम करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला धर्मादाय आयुक्ताची परवानगी घ्यावी लागते. अशी कुठलीही परवानगी घेतली नाही. नंबर 2, गावामध्ये बांधकाम करत असताना, बंदिस्त बांधकाम करत असताना ग्रामसभेचा ठराव मान्य करावा लागतो. अशी कुठलीही परवानगी तिथले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी सांगितलं आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी यांना दिली नाहीये. मग ही परवानगी न दिलेली असताना इथं मशीद उभी राहिली आहे आणि मशीद उभी राहिलेली असताना ज्यावेळेस प्रथमतः आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहाराला त्यांचं उत्तर असं आलं की हे कुठल्याही प्रकारचं प्रार्थना स्थळ नाहीये, आम्ही फक्त इथं थोड्या वेळाकरता जमण्याकरता येतोय. परंतु मागील 2 वर्षांमध्ये जर पाहिलं गेलं तर लोणावळा, वाकसई, वर्सोली याच्या आजूबाजूला जी छोटी छोटी दुकानवाले आहेत, मग ते पंक्चरवाले असतील, भंगारवाले असतील, आणि आता मगाशीच मी सांगितलं की भंगारवाले असतील, पंक्चरवाले असतील, याच्याकडे एकाकडेही जवळपास 70% लोकांकडे ओळखपत्र नाहीये. परंतु शुक्रवारच्या दिवशी सदापूर रोडला या आजूबाजूच्या टपऱ्यांमधले, दुकानांमधले बहुसंख्य मुसलमान तिथे येऊन आज प्रार्थना स्थळ उभं करून तिथं नमाज पठण करायला सुरुवात केलेली आहे. आज कार्यालयामधला संघर्ष प्रत्येकाला माहिती आहे. ती मदरसा पाडण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. कामशेतमध्ये सुद्धा जवळपास जिथे 100 लोक जमायची त्याच बहुसंख्य होऊन तिथं 5 ते 10 हजार लोक जमायला सुरुवात झालेली आहे. त्या सदापूरच्या रोडवरनं असंख्य महिला असतील, गाववाले असतील, ये जा करतात आज या प्रार्थना स्थळाच्या माध्यमातून. गावाला, तालुक्याला, आजूबाजूच्या परिसराला धोका संभवतो. कारण तिथले, आता मगाशी खुशालने सांगितलं की ज्या गावातला मुसलमान जर त्या प्रार्थना स्थळावरती जाऊन जर पूजा करणार असेल तर त्याचा विरोध आम्ही नक्कीच करणार नाही. परंतु एका प्रार्थना स्थळावरती तुम्ही 100-50 किलोमीटरच्या लांबून लांबून लोक फक्त तिथं प्रार्थना स्थळावरती दर आठवड्याला बोलवताय, तिथं धर्माचं शिक्षण देत आहे, धर्म कट्टर बनवण्यासाठी तिथं प्रयत्नशील राहत आहे. 100% आम्ही त्याला विरोध यासाठी करणार, कारण मातृभूमी, देशभूमी, भरतभूमी, आपलं गाव, आपला तालुका जर सुरक्षित राहिला तर आमच्या माता भगिनी सुरक्षित राहणार आहे. आणि माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी, या तालुक्याचेच नव्हे तर पूर्ण देशाच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी आम्ही आवाज उठवतोय. आणि मला वाटतं की आवाज उठवणं म्हणजे कुठला गुन्हा नाहीये. त्या आवाज उठवण्यासाठी या मदरशाच्या निमित्तानं या आज आम्ही पत्रकार परिषद ही इथं जाहीर केली. कारण या मदरशामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतायत, हे सर्वांना डोळ्यांनी दिसतंय. तिथे सरपंच सुद्धा म्हणतात की आमचं या गोष्टीला समर्थन नाहीये. मग समर्थन नाहीये तर मग आतापर्यंत ही अनधिकृत उभी राहिलेली मशीद पाडण्यासाठी एवढा विलंब का? म्हणजे 1 स्क्वेअर फूट जरी तुमची नगरपालिकेच्या दप्तरी किंवा ग्रामसभेच्या दप्तरी जर वाढ झाली तर तुमची लगेच घरपट्टी म्हणा, करपट्टी म्हणा ही वाढवली जाते. इथं सातबाऱ्यावरती पूर्णपणे 1 एकरची वाढ झाली आहे, म्हणजे पूर्णपणे जमीन बाळकावण्याचं लँड याचं काम झालंय. मग तरी सुद्धा ही डिंबकामं, हे जर बेकायदेशीर जी कामं चाललेली आहेत ती थांबावीत. आणि याला कारण आहे, कारण आता इराणचं जागतिक पातळीवरती आज देशामध्ये आपण पाहतोय, जागतिक पातळीवरती युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतायत. महागाई, टंचाई, आणि महागाईचा विषय जर सोडला तर आजची परिस्थिती जर पाहिली तर आज मी धर्मांध 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 हा 3 वेळा शब्द उच्चारला मागापासून. याला कारण सुद्धा तेच आहे. पहलगाम हल्ला झाला, पुलवामा हल्ला झाला, मध्यंतरी हिंदूच्या दीपू चंद्रदास नावाच्या व्यक्तीची बांगलादेशमध्ये जाळून हत्या झाली. परंतु ह्या घटना घडत असताना भारतातल्या, मी म्हणतो, धर्मांध व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचं निदर्शनं केली नाही. बिपिनचंद्र रावल नावाचे जे आपले आर्मीचे मारले गेले, त्यांच्यावरती फेसबुक असतील, व्हॉट्सअप असतील, याच्यात सर्वात हसण्याचे इमोजी या धर्मांध व्यक्तींचे होते. म्हणजे भारतामध्ये जे जे हल्ले झाले त्यावेळेस यांनी निदर्शनं करण्याऐवजी आनंद उत्सव साजरे केले. परंतु इराणचा राष्ट्राध्यक्ष मारला जातोय आणि त्याच्या निषेधार्थ आज कोंढवा असेल, मुंब्रा भिवंडी असेल, मुंबई असेल, प्रत्येक भागामध्ये निषेध मोर्चे निघाले. म्हणजे ही धोक्याची घंटा आहे. रोहिंग्या मुसलमानांची संख्या मी मागाशी सांगितलं 5 लाख आहे. उद्या जर भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इराण असेल, पाकिस्तान असेल यांच्याशी युद्धाची जर तयारी झाली तर जेवढा धोका भारत देशाला बाहेरच्या देशामधनं नाहीये तेवढा अंतर्गत शत्रूपासून संभवतो. आणि या अंतर्गत शत्रूला जर आत्ताच थोपवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये परत एकदा 1947 सारखी भयानक विद्रोह होऊन या देशामध्ये दंगली होतील. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नमूद केलं होतं. ते वार आता हे सिद्ध होताना दिसतंय, साध्य होताना दिसतंय. म्हणून यांच्यावरती कुठेतरी आळा घालावा, भारतीय असण्याची त्यांची ओळख पटवावी. जर इतर देशातले लोक पासपोर्ट, व्हिसा सर्व चेकिंग केल्याशिवाय देशामध्ये राहायला परवानगी देत नाही, मग भारत देशात आश्रमशाळा नाहीये, धर्मशाळा नाहीये, कुणीही या भारत देशामध्ये राहा. आज बांगलादेशचे, पश्चिम बंगालचे दरवाजे उघडे आहेत. बांगलादेशमधनं लोक येत आहेत, घुसखोरी करतायत. आज मुंबई पूर्णपणे भरली आहे. मुंब्रा भिवंडी भरलंय, कोंढवा भरलंय, चिखली कुदळवाडी भरलंय. आणि त्याचे कुठेतरी आता चिखली कुदळवाडीचं अतिक्रमण हटवल्यानंतर ती लोक मावळ तालुक्यामध्ये जागा घेऊन परत जागा बळकवायची स्वप्न बघायला लागलेली आहेत. आणि म्हणून परत एकदा मावळ तालुका दूषित न व्हावा, मावळ तालुका हिरवा न व्हावा, हे प्रयत्न करण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. याबाबत तुम्ही मावळ तालुक्याच्या नागरिकांना काय आवाहन कराल आणि प्रशासनाला काय इशारा द्याल?
मावळ तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे गावागावातली खेडोवस्तीवरची माळावरची वाडी वस्तीवरची प्रत्येक घरातले माता भगिनी असेल, आमचा हिंदुत्ववादी जो शिवछत्रपतींना धर्मवीर संभाजी महाराजांना प्रत्येक जो व्यक्ती मानतो त्या प्रत्येकाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की पूर्वीच्या काळी शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य शाबूत राहावं म्हणून हिंदवी स्वराज्य शाबूत राहण्यासाठी शिवछत्रपतींनी एक पायंडा घालून दिला होता की आपलं गाव म्हणजे आपली धर्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि आपल्या गावाची धर्मभूमी कर्मभूमी जर सुरक्षित राहिली तर हिंदवी स्वराज्य अबाधित राहील आणि कर्मभूमी धर्मभूमी जर निश्चितपणे सुरक्षित ठेवायची असेल तर गाव वेशीच्या आतमध्ये कोणता व्यक्ती येतो हे डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने संरक्षण केलं पाहिजे हे शिवछत्रपतींचं वाक्य होतं. आणि त्याचा एक दाखला आहे, अतिशय लहान असणारा सावळ्या पोराने शिवछत्रपतींना अडवलं होतं आणि सांगितलं होतं टाच मारून झालं पुढे तर चिंधड्या उडविल राई एवढ्या, आणि स्वराज्य टिकलं होतं. आज मला गावागावातल्या खेडोपाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचंय की पूर्वीच्या काळी पारावरती बसणारी आमची वयस्कर मंडळी गावामध्ये जर आगंतुक कुठला तरी अनोळखी व्यक्ती आला तर पहिल्यांदा गावाच्या वेशीवरती बसणारी लोक त्याला विचारायची, बाबा तू कोणत्या गावचा, कुठून आला, तुझं नातं कोण, तुझं पाहुणा कोण, आणि मग त्याला गावामध्ये घ्यायची. याचं कारण होतं की गावातली ती जाणकार मंडळी विचारपूर्वक करायची की बाहेरून आलेला व्यक्ती हा निश्चित स्वरूपाने गावातला पाहुणा आहे का, की कुठला आलेला दरोडेखोर आहे, चोर आहे, त्याच्यापासून आमच्या गावाला धोका संभवतो का. मला प्रत्येकाला सांगायचं शिवछत्रपतींनी एवढं मोठं आम्हाला शिकवण दिली आहे. गावातल्या प्रत्येकाने आज जर आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल तर आमच्या गावामध्ये फेरीवाले येत आहेत, परप्रांती येत आहेत, भंगारवाले येत आहेत, कांदे बटाटे विकणारे येत आहेत, फळ विक्रेते येत आहेत आणि माता भगिनी 2 रुपये किलोने स्वस्त भेटत आहेत म्हणून त्यांच्याकडे मोठ्या लवा जमा करून त्यांच्याकडे ते कांदे बटाटे असतील, फळे असतील हे घेण्यासाठी त्यांच्याकडे धावताय. मला माता भगिनींना सांगायचे 2 रुपये वाचवण्यासाठी आपण आपला गाव, आपली मुलगी, आपला घर, आपलं कुटुंब पूर्णपणे धोक्यामध्ये घालताय. आपल्या कुटुंबाला तुम्ही धोक्याच्या घंटेजवळ नेऊन पोहोचवताय. मला एक सांगायचंय माता भगिनींना, गावामध्ये यापुढे कुठलाही परप्रांती येईल, फेरीवाला येईल, त्याच्याला पहिल्यांदा आमच्या प्रत्येक मातेनं, पुरुषानं, मुलांना विचारलं पाहिजे, तो आमच्या गावामध्ये आलाय, तुझं आधार कार्ड, तुझं लायसन, तुझं पॅन कार्ड, तुझी भारतीय असण्याची ओळखपत्र ही दाखव, तरच आमच्या गावामध्ये उद्यापासून तू व्यवसाय करण्यासाठी ये. हे सर्वात आमच्या माता भगिनींना मला विनंती आणि प्रशासनाला विनंती आहे. मध्यंतरी सुद्धा आम्ही तहसीलदारांनी सांगितलं होतं की उद्यापासून आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो. परत प्रशासनाला सांगतो की आम्ही वारंवार तुमच्याकडे येऊन कायद्याच्या मार्गाने तुमच्याकडे मागणी करतोय की आठवडे बाजार भरतात, त्या आठवडे बाजारामध्ये जाऊन प्रत्येक फळ विक्रेत्याची, भाजी विक्रेत्याची तुम्ही चौकशी करा की तू नक्की आलेला भाजी विक्रेता आहेस का चोर आहेस, हे प्रशासनाने करावं. आणि प्रशासनाला जर ते जमत नसेल तर मग कायद्याच्या चौकटी ओलांडून मग आमच्या मुलांना तिथं जाऊन त्यांची ओळखपत्र तपासून त्यांना बाजारातून कसं उठवायचं हे आम्हाला मग हातामध्ये शेवटी कायदा हातामध्ये घ्यावा लागेल. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तालुक्याची कायदा सुव्यवस्था शांततेमध्ये राहावी, त्यामुळे वारंवार आम्ही पोलिसांना सहकार्याच्या भूमिकेमध्ये राहतोय. त्यामुळे प्रशासनाला, राजकीय नेत्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही सुद्धा भारताचे सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला सहकार्याच्या भावनेमध्ये राहू. तुमच्या ह्याच्यातून बऱ्याचदा लँड जिहाद आलं तर आपल्या तालुक्यामध्ये 7/12 इतक्या मोठ्या प्रमाणात चालले, तर हे जे 7/12 एजंट आहे यांना काय सांगू शकतो? सर्वात महत्वाचं म्हणजे आज लँड जिहाद हा शब्द मुद्दाम वापरला, कारण लँड जिहाद हा शब्द जी वक्फ बोर्ड 1925ला इंग्रजांनी मुसलमानांच्या स्थावर संपत्तीचं रक्षण करावं त्यासाठी 1925ला वक्फ बोर्ड नावाची संस्था निर्माण केली. 1925ला वक्फ बोर्ड निर्माण झालं, भारत देश स्वतंत्र झाला 1947ला, आणि भारतातले मुसलमान पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर राहिलेल्या मुसलमानांच्या संपत्तीवरती आपला अधिकार सांगितला की या जमिनी सुद्धा आमच्या आहेत. पण दुर्दैव 1925ला निर्माण झालेली वक्फ बोर्ड नावाची संस्था, त्यांनी मग दावे कुठे कुठे केले तर वक्फ बोर्ड ही संस्था अशी आहे की त्या वक्फ बोर्डाचा सरन्यायाधीश असेल, न्यायाधीश असेल, वकील असेल, ही सर्व लोक ही मुसलमान समाजाची आहेत. उद्या जर तुमच्या घरावरती त्यांनी दावा ठोकल्यानंतर ती स्थावर संपत्ती जर आपल्याला सोडवायला जायचं असेल तर कुठल्याही दिवाळी न्यायालयामध्ये न आपल्याला जाता त्यांच्या वक्फ बोर्डाच्या न्यायालयामध्ये जावं लागतं, तिथं खटला लावावा लागतो. ही शोकांतिका. वक्फ बोर्डाची जागा भारत देशामध्ये आज 3 नंबरला आहे. एक प्रथमतः आर्मी, 2 नंबर रेल्वे मंत्रालय आणि 3री जागा भारतामध्ये वक्फ बोर्डाची सर्वात जास्त आहे. आणि वक्फ बोर्डानं सुरतमधलं, द्वारकेमधलं, मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर जे हजारो वर्षापूर्वीच आहे त्याच्यावरती सुद्धा दावा ठोकलाय ते मंदिर आमचं आहे. आणि अशी जवळपास मावळ तालुक्यामध्ये 198 जागेंवरती वक्फ बोर्डाने दावा ठोकलाय. त्याच्यामध्ये लोहगड किल्ला, जर आर्कोलॉजी परत लोहगड किल्ल्यावरती येतोय, लोहगड किल्ला हा पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये, पुरातत्व खातं हे घटनेच्या पूर्ण वेगळं काम करतंय आणि ते करत असताना सुद्धा लोहगडवरच्या दर्ग्याची जी नोंद आहे ती वक्फ बोर्डाच्या दप्तरी आहे. मग प्रशासन नक्की करतंय काय? आणि सर्वात हे जे उंदरासारखे सुळसुळाट करणारे एजंट आहेत. माझा प्रश्न असा होता की तालुक्यामध्ये जे 7/12 एजंट आहेत ते आपल्या हातलेच इथले आहेत. हो, मग हेच बाहेरचे लोक नक्कीच आम्ही 7/12 एजंट जे आहेत, 7/12 एजंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर गोरगरिबांची घरं देशोधडीला लागलेली आहेत.
₹2 आमिष दाखवून, दोन पैशाचं आमिष दाखवून शेतकरी मायबाप जनतेला लुबाडण्याची कामं जर कोण करत असेल, जेवढे इंग्रज बोकांडी बसले नव्हते तेवढे सातबारा एजंटने आज गोरगरीब जनतेच्या घशाचं आणि पाणी पिऊन अगदी नरडीचा घोट घेऊन रक्त पिण्याचं काम रक्तपिपासू सातबारा एजंटने केलेलं आहे. आणि ही जी काही मंडळी आहेत, तुम्ही सर्वात महत्त्वाचा प्रश्नाला हात घातलात. मावळ तालुक्यामध्ये मुसलमान डायरेक्टली कोणी आले नाहीत. मुसलमानांना काही माहिती नव्हतं कोणाची जागा द्यायची आहे, कोणाची जागा विकायची आहे. आज ज्या ज्या संपत्ती मुसलमानाला विकल्या गेल्या, या मुसलमानाला तालुक्यामध्ये आणून जमिनी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सातबारा एजंट या नालायक लोकांनीच केलेलं आहे. ते आपल्याच समाजाचे आहेत. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की स्वराज्याला जशी वाळवी लागली होती तसं आजही देशाला वाळवी लावण्याचं काम हे सातबारा एजंट करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आता सावध झालं पाहिजे. मध्यंतरी चिखली कुदळवाडीचं अतिक्रमण उठवल्यानंतर प्रत्येक गावामध्ये बॅनर लावले की आमच्या गावातली 1 गुंठा जमीन आम्ही मुसलमानांना विकणार नाही. तर यापुढे मी म्हणतोय शेतकरी मायबाप जनतेला आमची विनंती आहे की मुसलमानालाच नाही, आम्ही आमची जमीन कुठल्याही सातबारा एजंटला देणार नाही. वेळ पडलीच तरी एखादा जमीन घेणारा मालक त्याच्याशी आम्ही जाऊन थेट बोलू, पण सातबारा एजंटच्या आमिषाला बळी पडणार नाही. कारण सातबारा एजंटमुळे आज जे नात्यामध्ये तालुक्यामध्ये आज रक्तपात इथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे, ते निश्चित स्वरूपाने हिंदूंमध्ये घराघरांमध्ये क्लेश निर्माण करून बहीण भावाच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचं काम या सातबारा एजंटच्या निमित्तानं झालंय. सातबारा एजंटच्याच माध्यमातून मुसलमान तालुक्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आत्ता याच्या पुढे जर सातबारा एजंटच्या माध्यमातून मुसलमान येणार असेल तर आमची एक विनंती आहे प्रत्येक शेतकरी मायबापाला की त्यांनी कुठल्याही सातबारा एजंटच्या आमिषाला बळी न पडता आपल्या जमिनीचा 1 इंच तुकडा सुद्धा आम्ही देशविघातक कृत्यासाठी मुसलमानाला विकणार नाही, असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय की माझी जागा कुणाला द्यावी, परंतु आपली जागा ज्यावेळेस आपण मुसलमानाला देऊ आणि त्याच जागेमध्ये ज्यावेळेस मशिदी मदरसे निर्माण होऊन तिथे लवजियात आपल्या मुलींचे व्यवहार ठरवले जातील ते सर्वात विदारक असेल. आभार पण मानतो. सुमन म्हणतो आभार कोण म्हणतो. तिसरा एक मुद्दा सांगायचा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. महागावमध्ये जी काही दफनभूमी आहे, जवळजवळ 8 ते 9 एकरमध्ये ती दफनभूमी आहे. आणि महागावामध्ये जर मतदारसंघ जर त्यांचा पाहिला तर 2 ते 3च फक्त मतदार आहे महागावमध्ये. आणि आत्ता जी परिस्थिती, आम्ही 10 ते 12 दिवसापूर्वी तिथं जाऊन आलो. काही ग्रामस्थांचा आम्हाला फोन आले की दादा इथं दफनभूमी रात्री 1-1, 2-2 वाजता होतात. पूर्ण गावाला त्यांनी वेढा मारलेला आहे. आणि गावाच्या साईडला बरोबर मध्ये त्यांची जी दफनभूमी आहे, ही दफनभूमी ही कोंडव्यातून जमीन कुठं मावळ तालुक्यात, मैत कुठं आणणार पावनानगरमध्ये, मरणारी लोक कुठली आहे पुण्याची आहे. हे कशासाठी पाहिजे? म्हणून शासनाने याची दखल घेतली पाहिजे. तुमच्या माध्यमातून सांगतो की ही जी काही दफनभूमी आहे, हे जे काही ग्रामस्थ आहे की तिथले कोण असेल ती लोक, त्यांना तुम्ही करा ना, पण पूर्णपणे अख्खा ते 6 ते 8 एकरची जागा आहे, जवळजवळ आता 5 एकरमध्ये पूर्ण भरलेली आहे त्यांची. म्हणजे हे कधी थांबणार आहे? ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आता आभार घेतो आणि या पत्रकार परिषदेचा समारोप करतो. आज हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुक्याच्या वतीनं विविध चर्चांवरती आयोजित केलेली पत्रकार परिषद, आणि या पत्रकार परिषदेला आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ही पत्रकार परिषद घेण्यासाठी निपक्षपणे इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार माता भगिनी आणि यांनी आमचा आवाज हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात. विविध पत्रकार बंधू आहेत, भगिनी आहेत. आपण आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्वसामान्य जनतेसमोर तालुक्यामध्ये चाललेले धर्मावरती घाले लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, अतिक्रमण असतील, हा विषय पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं. त्याबद्दल हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुक्याची सर्व कार्यकारिणी कमिटी आणि मी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रवक्ता या नात्यानं आपण इथं उपस्थित राहिलात आमच्या विनंतीला मान देऊन. त्याबद्दल सर्वांचं मी इथे आभार मानतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला इथेच पूर्णविराम देतो.